हॅलो फ्रेंड्स, परिपूर्ण जेवण आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर फ्रेंड्स, आता महाशिवरात्री जवळ आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या उपवासासाठी स्पेशल थालीपीठचा व्हिडिओ पाहणार आहोत। थालीपीठ तर तुम्ही सर्वच बनवत असाल, परंतु आज मी तुम्हाला जी उपवासाच्या थालीपीठची रेसिपी दाखवणार आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे। त्यासाठी तुम्ही प्लीज आपल्या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी इथे मी कढई गरम करून त्यामध्ये 1 वाटी भगर घालत आहे। या भगरीला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इकडे दुसऱ्या गॅसवरती मी पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहे। तर 1 वाटी भगरीसाठी इथे मी 2.5 वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। या पाण्यालाही आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। इकडे पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण भगरीला भाजून घ्यायचं आहे। भगर भाजत असताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला भगर भाजायची आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता की भगरीचा कलर ही चेंज झालेला आहे। तर आता गॅस बंद केलेला आहे आणि इकडे पाण्यालाही छान उकळी आलेली आहे। तर आता आपण पाण्याचाही गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता आपण जी भाजून घेतलेली भगर आहे ती लगेच यामध्ये घालून घ्यायची आहे। भगर घालत असताना अगदी सावकाशपणे घालायची आहे, कारण की पाणीही गरम आणि भगरही गरम असल्यामुळे ते उतू जाते। तर अशा पद्धतीने आपण हळूवारपणे सर्व भगर या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि सर्व भगर पाण्यामध्ये घालून घेतल्यानंतर यावरती एकदम पॅक असं एक झाकण ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपली जी भगर आहे ती एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि एकदम छान अशी वाफरलेली आहे। तर या भगरीचा तुम्ही एकदम मोकळा आणि सुटसुटीत उपवासाचा उपमाही बनवू शकता। त्याची ही रेसिपी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे। तर आता एका ताटामध्ये ही सर्व भगर आपल्याला काढून घ्यायची आहे आणि काढून घेतल्यानंतर याला व्यवस्थितपणे पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून ही भगर थोडीशी थंड होईल। त्यानंतर यामध्ये मी 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घालत आहे। त्याचबरोबर हिरव्या मिरचीची पेस्ट घालत आहे। हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता। त्याचबरोबर जाडसर शेंगदाण्याचं कूट घालते आहे। त्यानंतर 1 चमचा भाजलेली जिरेपूड, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर इथे मी 2 बटाटे उकडून त्याच्या साली काढून घेतलेले आहेत। ही 2 बटाटे आपल्याला किसून यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। बटाटे किसून झाल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अगदी थोडा होणार आहे, त्यासाठी इथे पाणी अजून मी घातलेलं नाही। सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून झाल्यानंतर आवश्यकतेनुसार अगदी थोडंसं पाणी इथे मी ॲड करणार आहे। फ्रेंड्स, तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर इथे तुम्ही पाहू शकता की मी अगदी थोडंसं पाणी इथे घातलेलं आहे। पाणी घालून आपल्याला याला आणखीन व्यवस्थितपणे एकजीव करून याचा घट्ट असा गोळा मळून तयार करायचा आहे। तर इथे अशा प्रकारे आपले थालीपीठचे पीठ हे मळून रेडी झालेले आहे। त्यानंतर थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी जाड असा प्लास्टिक पेपर घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही जाड प्लास्टिक पेपर घेऊन त्याला तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये थालीपीठ बनवायचे आहे तेवढ्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे। याला आता मी इथे पाणी लावून घेत आहे। तेल न लावता इथे आपण पाणी लावायचं आहे आणि आता त्यानंतर एक गोळा घेऊन आपल्याला त्याला अशा पद्धतीने व्यवस्थितपणे पसरवून घ्यायचं आहे। जर हे मिश्रण हाताला चिटकत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं पाणी लावून याला व्यवस्थितपणे पसरवून घेऊ शकता। अशा पद्धतीने पसरवत आपल्याला पूर्ण पेपर कव्हर करून घ्यायचा आहे। जेवढा आकार आपल्या पेपरचा आहे तेवढ्या आकारामध्येच आपल्याला थालीपीठ हे बरोबर तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जेव्हा याला तव्यावरती घालणार आहोत तेव्हा त्याला आपण अशा पद्धतीने प्लास्टिक पेपरसहित उचलून घ्यायचं आहे। तर इथे आता तवाही गरम झालेला आहे आणि आता गरम तव्याला मी थोडंसं तेल लावून घेणार आहे। तेल लावल्यामुळे आपले जे थालीपीठ आहे ते तव्याला चिटकणार नाही। इथे अशा पद्धतीने आपण थालीपीठ तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि हळूवारपणे यावरील प्लास्टिक पेपर बाजूला करायचा आहे। त्यानंतर याच्या सर्व बाजूंनी आपल्याला व्यवस्थितपणे तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण याला लगेच पलटून न घेता 2 ते 3 मिनिटांपर्यंत वेट करायचं आहे। याला जर लगेच पलटून घेतलं तर याचे तुकडे पडू शकतात, त्यामुळे आपण याची एक बाजू व्यवस्थितपणे 2 ते 3 मिनिटांपर्यंत भाजू द्यायची आहे। तर इथे 2 ते 3 मिनिटांनंतर मी थालीपीठला पलटून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की एकदम छान असा खरपूस लाल रंग आपल्या थालीपीठला आलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला थालीपीठची दुसरी बाजूही खरपूस लाल रंगावरती भाजून घ्यायची आहे। तर इथे आता दोन्ही बाजूने आपले थालीपीठ हे छान खरपूस भाजले गेलेले आहे आणि आता आपण याला सर्विंग डिशमध्ये काढून घेणार आहोत। तर इथे अशा पद्धतीने आपले थालीपीठ रेडी झालेले आहे। फ्रेंड्स, हे जे उपवासाचे थालीपीठ आहे ते गरमागरम खूप म्हणजे खूप टेस्टी लागते। तर या महाशिवरात्रीच्या उपवासाला तुम्हीही अशा पद्धतीचे उपवासाचे थालीपीठ नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला ते नक्की आवडणार आहे आणि तुम्ही ट्राय केल्यानंतर ते कसे झाले आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती मी आणखीन खूप सारे उपवास स्पेशल व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर प्लीज तुम्ही ते सर्व व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता। त्याचबरोबर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग आता आपण भेटूया पुढील रेसिपीमध्ये। धन्यवाद।